नमस्कार. डेली ब्लॉगचा 7वा दिवस. गेला 1 आठवडा झालं माझी जिम बंद आहे. त्यामुळं आज ठरवलं की वॉकला जायचं. सकाळीच घरातून मस्त चहा पिला आणि आम्ही वॉकला निघालो. आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणाचं नाव होतं टोल्ड पाईपलाईन ट्रेल. म्हणजे इथं नॉर्मली लोकं वॉकिंग, जॉगिंग आणि सायकलिंगला येतात. हे अशा प्रकारचे आम्हाला तिथं ब्रिज लागले आणि त्याच्या खालून स्वच्छ पाण्याचा खळखळ वाहणारा झरा असे आम्हाला 2 ते 3 झरे लागले. मग एका झऱ्याच्या मी खालीपर्यंत गेले आणि तिथं जाऊन बघितलं. इतकं स्वच्छ पाणी होतं, नीट पारदर्शक. खालची दगडं दिसत होती. जाताना जी काही घरं दिसली ती सुद्धा इतकी सुंदर होती. त्या घरांचा हेवा वाटत होता. समोर मोकळी जागा, कच्चे रस्ते, जणू काही एखाद्या खेडेगावातून आपण चालतोय. वॉक करून आल्यानंतर माइंड आणि बॉडी एकदम रिफ्रेश झाली. तर आज आहे रामनवमी. आता रामनवमीची पूजा करायला माझ्याकडं श्रीरामांची मूर्ती पण नाही आणि फोटो पण नाही. म्हणून माझी पूजा थांबणार होती का? तर नाही. मी Googleवरून राम दरबार फोटो सर्च केला आणि त्याची प्रिंट काढून घेतली. एका पुठ्ठ्यावरती तो फोटो चिटकवला आणि थोडीशी सजावट करून घेतली. पूजा करताना तुम्ही मूर्तीची करताय, फोटोची करताय, यापेक्षा तुम्ही किती भक्ती आणि भावानी ती पूजा करताय हे महत्त्वाचं. इथं घरच्या घरी सुंदर अशी सजावट करून प्रभू श्रीरामांचा पूजेसाठी फोटो तयार झालेला आहे. आता नैवेद्यासाठी मी इथं सुंठवडा करायला घेतलाय. त्याच्यामध्ये मी डिंक, पांढरे तीळ, खसखस, खारीक, काजू, बदाम, सुकं खोबरं, धने आणि बडीशेप घेतलेली. तर या सगळ्यामध्ये डिंक घालत नाही, पण मी मुद्दाम घातलाय कारण सुंठवड्यामध्ये डिंक घातलेला देवांशला खूप आवडतो. मग पहिल्यांदा सगळे ड्रायफ्रूट्स आधी भाजून घेतले. ते बाजूला काढल्यानंतर त्याच्यामध्ये धने, बडीशेप, खसखस, तीळ हे सगळं भाजून घेतलं आणि मग त्याच कढईमध्ये तूप टाकलं आणि तुपामध्ये थोडा थोडा करून डिंक चांगला फुलेपर्यंत तळून घेतला आणि हे सगळं जिन्नस एकत्र केलं आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं. साखर, सुंठ आणि वेलचीची पूड टाकली आणि माझा प्रसाद तयार. आजच्या पवित्र रामनवमीचं विशेष म्हणजे साक्षात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्म. भगवान विष्णूचे 7वे अवतार ते मानले जातात. त्यांनी पृथ्वीवर येऊन अधर्माचा नाश केला. जसं छोट्याशा खारुताईने अंगाला वाळू लावून राम सेतू बांधण्यासाठी मदत केली, तशी आजच्या दिवशी प्रभू श्रीरामांच्या सेवेत माझा खारुताईचा वाटा. आज श्रीराम जय राम जय जय राम असा लेखी जप केला. भारतापासून लांब अमेरिकेत राहत असलो तरी आपला धर्म, आपली संस्कृती याच्याशी कायम जोडलेले राहो हीच श्रीरामरायाचरणी प्रार्थना. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद सर्वांवर अनंत काळ टिकून राहो. उद्या भेटूया नवीन व्लॉगसह. जय श्रीराम.